सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला म्हणून काय झालं? या लाडक्या बहीण योजनेमध्ये अनुसूचित जातीच्या देखील महिला आहेत आणि त्याच्यामुळे हा निधी त्या विभागाकडून देखील घेणं गरजेचं आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे। आणि या संदर्भात मी संजय शिरसाट यांना अर्थातच सामाजिक न्याय मंत्र्यांना बोलणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या गोष्टीचं एक प्रकारे भारतीय जनता पक्षानं समर्थनच केलेलं आहे असं आपल्याला दिसायला लागतं। अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या किती आहे आणि त्यांना किती निधीची आवश्यकता आहे याची चर्चाच आपण कधी करत नाही। नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी केलेली आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झालेले होते आणि त्या ग्रंथाचं नाव होतं प्रॉब्लेम ऑफ द रुपीज। अर्थातच अर्थशास्त्रावरचा हा भारतातला सगळ्यात महान ग्रंथ म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, या ग्रंथावर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कुठेही चर्चा झाली नाही। आणि म्हणून आपलं अर्थशास्त्र अगोदरच कच्चा आहे आणि त्यात पुन्हा आपला आर्थिक निधी पळवला जातो आहे हे होणारच आहे, कारण आपण आपल्या अर्थशास्त्रावरती कधी बोलायला तयारच होत नाही आणि याची चर्चा देखील आपण करत नाही। आपण हे ठरवतो की आपल्याला डीजे कोणता आणायचा आहे, किती मोठा आणायचा आहे, कशा प्रकारची जयंती साजरी करायची आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अर्थशास्त्रीय चिंतनावरती मात्र आपण कधीही बोलत नाही। आणि म्हणून आपला असा निधी सातत्याने पळवला जातो आहे, कारण आपली मुलं या अनुषंगाने सोशल मीडियावरती असेल काही लिहित नाहीत, इंस्टाग्रामवरती काही बोलत नाहीत, तुमचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती आपण हे बोलत नाही आणि म्हणून आपला निधी पळवला जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या किती आहे आणि या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपल्याला किती निधीची आवश्यकता आहे आणि नेमका किती निधी दिला जातो याची चर्चा होणं तेवढंच गरजेचं आहे। आणि ही चर्चा दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त झाली पाहिजे आणि या जयंतीतच आपण हे ठरवलं पाहिजे की नेमकं मार्च किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काही अर्थसंकल्प मांडला गेला त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला किती निधी आलेला आहे। तुम्ही जर महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीची लोकसंख्या काढून बघितली तर ती आहे 11.81%, अर्थातच 12% आपण गृहीत धरूया। आणि महाराष्ट्राचा एकूण अर्थसंकल्प आहे 7.20 लाख कोटींचा। अर्थातच हा जो काही अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाच्या 11 ते 12% निधी आपल्याला मिळणं आवश्यक आहे। अर्थातच आपल्याला 85,000 कोटी रुपयाचा निधी मिळणं गरजेचं आहे, परंतु आपल्याला निधी किती दिलेला आहे माहिती आहे तुम्हाला? 3,420 कोटी रुपये। आणि एवढा अल्प निधी दिलेला असताना देखील हा निधी पळवला जातो आहे आणि मग याच्यामधून अनुसूचित जातीची डेव्हलपमेंट होणार कशी हा खरा प्रश्न आहे। आपण जर अनुसूचित जातीच्या 12% लोकसंख्येचा विचार केला तर आपल्याला 85,000 कोटीची आवश्यकता आहे, परंतु यातला 50% देखील निधी अर्थातच 43,000 कोटीचा निधी देखील आपल्याला दिला जात नाही। आपल्याला निधी किती दिला जातो आहे? 3,420 कोटी रुपये आणि त्यातले देखील 413.30 लाख कोटी रुपये पळवले गेलेले आहेत। त्याच्यामुळं आपला निधी किती कमी होतो आहे, आपल्याला दिलाय किती, ह्या सगळ्या प्रश्नावरती आपण चर्चा करणं गरजेचं आहे, परंतु आपण त्या विषयाच्या अनुषंगाने कधीही बोलत नाही, कधीही चर्चा करत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणारी आपण मुलं आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अर्थशास्त्र मांडलेलं होतं त्या अर्थशास्त्राच्या अनुषंगाने आपण आपल्या समूहाचा आणि आपल्या राष्ट्राचा विचार करायला पाहिजे, परंतु आपण त्यांच्या अर्थशास्त्रावर कधीही बोलत नाही आणि ज्या दिवशी अर्थसंकल्प असतो त्या दिवशी आपण टी व्ही समोर कधीही बसत नाही आणि त्या अर्थसंकल्पाचं नेमकं विश्लेषण देखील करत नाही की मागच्या वर्षी अनुसूचित जातीसाठी किती निधी आला होता, यावर्षी किती आलेला आहे, किती टक्क्याची वाढ झालेली आहे आणि मागच्या अर्थसंकल्पामध्ये जेवढी तरतूद करण्यात आलेली होती त्या निधीचा वापर कशासाठी केला गेलेला आहे। या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला करणं गरजेचं आहे। आणि नवीन कुठल्या योजना आपल्यासाठी येत आहेत? मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणखीनही बाकी आहे, अजूनही त्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही आणि तरीही हा निधी पळवला जातो आहे। या वर्षीच्या शिष्यवृत्तीचा तर पत्ताच नाही। अनेक मुलांच्या हॉस्टेलचे ॲडमिशन झालेले नाहीत, त्यांच्या कुठल्याही स्वाधार योजनेची निधी आणखीन जाहीर झालेला नाही। एक सेमिस्टर आता संपत आलेलं आहे, सेमिस्टर नाही वर्षच संपत आलेलं आहे, कारण जूनला आपलं सेमिस्टर सुरू होतं, आता मे आहे, दुसरं वर्ष सुरू होणार आहे, पण आणखीनही कुठल्याही विद्यार्थ्याच्या स्वाधारचा 1 रुपया देखील जमा झालेला नाही। आणि कुठल्याही विद्यार्थ्याला असे अनेक विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना साधं हॉस्टेलला ॲडमिशन देखील मिळालेलं नाही आणि याची कुठलीही चौकशी आपल्या सामाजिक न्यायमंत्र्यांनी केलेली नाही की किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेत, किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन बाकी आहेत, त्यांची काय व्यवस्था करावी लागेल आणि त्या विद्यार्थ्यांना आपल्याला स्वाधार निधी लवकरात लवकर पोहोचवता येऊ शकतो का, या सगळ्या गोष्टींवरती बैठका होणं गरजेचं होतं, चर्चा होणं गरजेचं होतं, परंतु ती चर्चा झालेली नाही। आता निधी पळवला गेलेला आहे तरीही सामाजिक न्याय मंत्र्यांना, सामाजिक न्याय खात्याला माहिती नाही आहे। सामाजिक न्याय विभागाचे सचिव किंवा त्यातले जे काही
कर्मचारी आहेत त्यांना देखील हे माहिती नसेल का, किंवा त्यांना जर माहिती असेल तर त्यांनी सामाजिक न्यायमंत्र्यांना हे सांगितलं नाही का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. कारण सामाजिक न्यायमंत्री स्वतः म्हणतात की यातला जो निधी पळवला गेलेला आहे त्या निधीबद्दल मला किंचितही कल्पना नाही आहे. इतका मोठा निधी जर एखाद्या खात्याचा पळवला जात असेल तर मग सामाजिक न्यायमंत्र्यांचं कंट्रोल नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो, किंवा सामाजिक न्यायमंत्र्यांकडे काम करणारे जे सचिव आहेत ते सामाजिक न्यायमंत्र्याला या माहितीपासून कुठेतरी दूर ठेवतात. कारण सचिवाला विचारल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. आणि जर समजा सचिवालाही विचारलं जात नसेल तर याचा अर्थ असा आहे की या मंत्रिपदाला काहीही अर्थ नाही आहे. कारण सगळं जर काम एकटे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री बघत असतील तर या मंत्रिपदाला काय अर्थ आहे. हे फक्त नावापुरते मिरवण्यापुरतेच पदं दिलेली आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होतो. कारण यांना कुठलेही अधिकार नाही आहेत. जर त्यांचा निधी आपल्याकडे घ्यायचं एवढं साधं विचारलं जात नसेल तर मग आपल्याला किती अधिकार आहेत हा खरा प्रश्न आहे. आणि जर अधिकारच नसतील तर आपल्या किंवा या समूहाच्या काय कामाचे आहे ते लोकप्रतिनिधी. आणि त्याच्यामुळं आपण विचार केला पाहिजे की नेमकं आपला निधी किती आहे, आपल्याला किती मिळतो आहे, त्यातला किती वापरला जातो आहे. सामाजिक न्यायमंत्र्यांनी इतर कुठला निधी आपल्याकडे वळवलेला आहे का. खरं तर अनेक निधी आपल्याकडे वळवता येऊ शकतात. कारण या विभागाला मुळातच निधी कमी दिलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या सबबीखाली या सगळ्या निधीचा वापर केला जाऊ शकतो आणि इतर निधी आपल्याकडे वळवला जाऊ शकतो. मागे बार्टीची मुलं 3 महिने बार्टीच्या कार्यालयासमोर फेलोशिपसाठी उपोषणाला बसलेले होते. कारण काय होतं तर सरकार सांगत होतं आमच्याकडे एवढं बजेट नाही आहे. अर्थातच सामाजिक न्याय विभागाला बजेट कमी पडते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या फेलोशिपसाठी, त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी बजेट नसेल तर मग बजेट आहे कशासाठी नेमकं. आणि त्याच्यामुळं आपण या गोष्टीवरती चर्चा करणं खूप गरजेचं आहे. परंतु आपण याच्यावरती चर्चा केली नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठे DJ लावून साजरी केली. पण या DJच्या आवाजामध्ये आपल्या मुख्य प्रश्नाचा आवाज नेमका कुठे दाबला गेलेला आहे हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही. हा आवाज दाबला गेला नाही पाहिजे याची काळजी घ्या आणि आपल्या मुख्य प्रश्नावरती किमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी तरी चर्चा करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती पुन्हा एकदा करतो की या सगळा अर्थसंकल्प जो आहे या अर्थसंकल्पावरती समाजाने बसून चर्चा केली पाहिजे. जेवढे काही तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने सोशल मीडिया व हँडलवरती लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. ज्या माध्यमातून तुम्हाला व्यक्त होता येईल त्या माध्यमातून तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. कारण व्यक्त होणं ही एक आंदोलनाची भाषा आहे आणि ही भाषा आपण एकटे देखील बोलू शकतो हे लक्षात घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.